लोकसभेचा निकाल जूनला लागल्यानंतर विधानसभेचे वारं राज्यात वाहणार आहे. अशातच राज्यात झालेले सत्ताबदल आणि मनोमिलन झालेल्या नेत्यांसमोर विधानसभेला प्रत्येक मतदारसंघात कोणाला उमेदवारी द्यावी, याचं महासंकट उभे राहणार आहे. महाविकास आघाडी असो व महायुतीतील इच्छुक या सर्वांना विश्वासात घेऊनच उमेदवारीवर शिक्कामोर्तब करावे लागणार आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून आमदारकीचा स्वप्न असलेल्या कार्यकर्त्यांना देखील आपल्या मेहनतीवर पाणी जाऊ नये, यासाठी देखील बंडाची तयारीही ठेवली आहे. राज्यात सर्वाधिक चर्चेत असलेला कागल विधानसभा मतदारसंघही त्याच उंबरठ्यावर आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांची कमतरता असताना महायुतीतील नेत्यांना मात्र हा मतदारसंघ अडचणीचा ठरणार आहे. भविष्यात महायुती स्वतंत्र लढेल की एकत्र लढेल हे सांगणे आताच कठीण असले तरी पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि भाजपचे नेते समरजित घाटगे यांनी स्वतंत्रपणे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आतापासूनच सुरुवात केली आहे. समाज माध्यमांवर त्याची झलक आतापासूनच कार्यकर्त्यांना दिसू लागली आहे. सध्या महायुतीत असणारे राष्ट्रवादीचे नेते आणि कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि भाजपचे नेते शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांनी लोकसभेला एकत्र येत खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचारात भाग घेतला. मागील 5 ते 6 वर्षांचा कालावधी पाहता पालकमंत्री मुश्रीफ आणि घाटगे यांच्यात राजकीय वैर चांगलेच उफाळून आले आहे. मात्र लोकसभा निवडणुकीला समझोता एक्सप्रेस धावल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. या दोघांनीही प्रचाराला सुरुवात केली असून समाज माध्यमावर त्याची झलक सध्या कार्यकर्त्यांसह अनेक मतदारांना बघायला मिळत आहे. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जगात भारी कोल्हापुरी.